सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे। परंतु आम्हाला 10 लाखांची मदत नको, मला माझा मुलगा परत द्या, अशी प्रतिक्रिया मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये सांगताना या ठिकाणी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी गठीत केलेली आहे। न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सोमनाथच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत केली जाणार आहे। दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे सोमनाथच्या शरीरावर काही जखमा होत्या असं म्हणणं आहे। त्यानंतर कुठलीही मारहाण जी आहे त्यांना झालेली नाही कोठडीमध्ये, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। आपल्यासोबत त्यांचं कुटुंब आहे, त्यांचे भाऊ आहेत। तुम्ही हे सगळं बघितलेलं आहे, आता काय प्रतिक्रिया आहे यावर तुमची? त्यांची आई बोलणार आहे। माझ्या मुलाला आजार होता, हृदयाचा आजार होता, त्या टायमाला तुम्हाला समजलं म्हणून मला तुम्ही का नाही बोलवलं? तुम्ही स्टेशन मध्ये, पोलीस स्टेशन मध्ये माझ्या मुलाला तर आजार असल्याला माहिती होता। सोमनाथ म्हणायचा मुलगा 4 दिवस तुमच्या पाशी तुमच्या ताब्यामध्ये होता, का नाही बोलवलं मग तुम्ही आम्हाला सरकारनी? तुम्ही कायदेशीर कायद्याचे पोलीस आहेत ना, कायद्याचे एसबी, कायद्याचे साहेब आहेत ना, तुम्ही मला का कळवलं नाही? मग तुमच्या मुलाला आजार आहे, तुम्ही लवकरात लवकर या, तुमच्या मुलाला पहा। तुमच्या मुलाला दवाखान्यात ऍडमिट केलाय, मोठ्या दवाखान्यात ऍडमिट केलाय, परभणीमध्ये केलाय का, नांदेडमध्ये केलाय का, औरंगाबादमध्ये केलाय? मला सांगायचं होतं ते पोलीस प्रशासन, मला का नाही बोलवले? कशासाठी नाही बोलवले? माझ्या मुलाला आजार होता। न्यायालयीन चौकशी त्यांनी गठीत केली, चौकशी करणार म्हणतात। मग कशासाठी मला सांगाय नाही त्यांनी? आजार होता हे म्हणलेत ना, आता बोलायला लागले तिथं सरकार साहेबांनी। मग ह्याच्यामुळे माझ्या मुलाला आजार कसलाही नव्हता। माझ्या मुलाला सुपारी नव्हती, चहा नव्हती, तंबाखू नव्हते, कसलं माझ्या मुलाला व्यसन बी नव्हता, आजार पण नव्हता। माझा मुलगा ना 1 नंबर कोरा होता। माझ्या मुलाला कसला आजार? सरकारनं जे काय म्हणणं आहे, मुख्यमंत्री बोलले, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे, शासनानं मला कशासाठी बोलविलं नाहीत? माझ्या मुलाला आजार होता, आजार होता। माझा मुलाचा मृत्यू होईपर्यंत त्यांचं काय नाही मला बोलवले ह्यानी? कशासाठी नाही बोलवले? तुम्हाला माहित होतं आजार होतं म्हणून, तुम्ही का नाही बोलवलं मला, आईला, भावाला? कर्तव्य होती तुमची बोलवायची। मग रिपोर्ट मध्ये कसं आलाय मारहाण केल्याला? जुन्या जखमा होत्या असं म्हणणं आहे मुख्यमंत्री। जुन्या जखमा काही नव्हत्या माझ्या मुलाच्या अंगावर, काही नव्हत्या। फक्त लहान असताना 1 वर्षाचा असताना चुलीमध्ये पडलेला त्या टिरीला डाग होता, एवढं दुःख झालेला होता। 1 वर्षाचा असताना चुलीमध्ये पडलेला होता, तेवढा डाग होता। माझ्या मुलाला कसलंच आधार नव्हतं, कसलंच दुःख नव्हतं माझ्या मुलाला। आता भाऊ आहेत त्यांचे, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्यात? माननीय मुख्यमंत्री साहेबांचं हे लाईव्ह भाषण ऐकलेलं आहे। आता मला मुख्यमंत्री साहेबांना एकच प्रश्न विचारायचा आहे, हा रिपोर्ट आला कसा? साहेब म्हणतायत ना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला, मग हा रिपोर्ट आला कसा? एक प्रश्न विचारायचा आहे। दुसरा प्रश्न, ज्या दिवशी आम्ही परभणीमध्ये आलो त्या दिवशी पोलिसांनी आम्ही का दाखवले? आम्ही भिकारी होतो का? आम्ही शिक्षण घेतलं नाही? आम्हीच का दाखवले त्यांनी आम्हाला नोकरीचे? का भिकारी होतो आम्ही? आणि तिसरा प्रश्न असा आहे माझा की माननीय मुख्यमंत्री साहेब, ज्या वेळेस पोस्टमार्टम झाला माझ्या बंधूचा, आणि तिकडून परभणीला येत असताना पोलिसांच्या ताफ्याने माझ्या भावाची बॉडी का अडवली आणि ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला का पळवण्यात आलं, याची चौकशी करायला सांगायचं। माझ्या भावाला कसलाही हृदयविकाराचा त्रास नव्हता, हे आम्हाला माहित आहे, आम्ही त्याच्या रक्तातले नातेचे, आम्हाला माहित होतं ते। जर न्यायालयीन चौकशी त्यांनी ज्या दिवशी माझा भाऊ अरेस्ट झाला त्या दिवशी आम्हाला सांगायला पाहिजे होते तुमच्या शासनाने की बाबा का नाही सांगितलं त्याने? माझा भाऊ का अनपढ होता का? त्याला नंबर पाठ नव्हते का? त्याचा मोबाईल नव्हता? आणि माझा भाऊ एक्सपायर झाल्यानंतर त्यांना नंबर कसा काय भेटला? हे प्रश्न आहे माझा त्यांना। ते मदतीचं बघूया नंतर आपण, आम्ही काही भिकारी नाही। ते म्हणतायत ना 10 लाख जे केलं ते केलं, पहिलं न्याय द्या ना भावाला, आम्हाला बघूया नंतर काय। आता न्यायालयीन चौकशी त्यांनी गठीत केली, न्यायालयीन चौकशी करणार असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही समाधानी आहात? न्यायालयीन चौकशी तर झालीच पाहिजे। जे लोक त्या भावाच्या मृत्यूशी संबंधित आहेत, साहेब म्हणतात की कुठल्याही प्रकारचं व्हिडिओ हे कुठेही नेऊन मारलेलं नाही। ठीक आहे ते म्हणतात ना व्हिडिओ मध्ये रेकॉर्डिंग नाही, जिथे कॅमेरा नाही तिथे नेऊन मारले असतील तर, ज्या ठिकाणी कॅमेरा नाही त्या ठिकाणी नेऊन मारले असतील तर एक व्यक्ती काय करणार पोलिसांपुढे?
आता समजा तुम्हाला कुठे नेऊन मारलं, तुम्ही काय करणार आहे? 4-5 लोक न्यायालयामध्ये सुद्धा आता म्हणले, न्यायालयामध्ये जेव्हा विचारलं त्यांना तुम्हाला 3rd डिग्री देण्यात आली आहे का, तर ते नाही म्हणून सांगितलं. म्हणून दबाव असेल ना पोलिसांचा त्याला सांगू. पोलिसांवरती त्यांचा दबाव होता, त्यामुळेच ते म्हणायचे की आम्हाला तुमच्या भावाची प्रेत गावी घेऊन जा, त्याचा हृदयविकारामुळे झटका आलेला आहे. मला एक सांगा, जो व्यक्ती भारतीय संविधानाचं विटंबना करतोय तो व्यक्ती एकदम सुरक्षित आहे पोलिसांना, आणि माझा भाऊ हे कसलाही गुन्हा केला नाही, तो गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला होता का? मग त्याला का मारण्यात आलं? पोलिसांनी का मारून टाकले त्याला? पोलीस आता तुम्ही मला हे सांगा, मुख्यमंत्र्यांनी जे काही आज बोलले त्याच्यावर समाधानी आहात का? समाधानी नाही, समाधानी नाही. मला समाधानी नाही. जेव्हा माझ्या मुलाला मारलेत ना नेऊन, मला त्यांना जलमठेप द्यायला पाहिजे. हा, माझ्या मुलाला ना त्यांनीच मारलेत, जाणून बुजून मारलेत. माझ्या मुलाला दबाव दिला. तू जर सांगितलं ना, सर मला एक सांगायचं आहे, फडणवीस साहेब पूर्ण महाराष्ट्र सांभाळतात, त्यांना पण संविधान माहिती आहे. ह्या जागी त्यांचा जर कोणी जर अटक असते तर त्यांना कळवलं असतं ना 24 तासाच्या आतमध्ये. हे संविधान सांगतं ना, मग आम्हाला का कळवलं नाही? आपले फडणवीस साहेब तर खूप खूप हुशार आहेत, बरोबर. त्यांना पण म्हणजे माहिती असेल ना 24 तासाच्या आतमध्ये परिवाराला कळवलं पाहिजे बाबा. पण फडणवीस साहेब असं का बोलतात आम्हाला पण विश्वास वाटत नाही. त्या गरिबांचं म्हणजे चक्कच म्हणजे गरिबांना महाराष्ट्रात ठेवायचंच नाही का आम्हाला? तुमची आता काय मागणी आहे? योग्य तो न्याय भेटला पाहिजे. आणि कसा न्याय? जे काही गुन्हेगार आहेत माझ्या भावाशी संबंधित, ज्या लोकांनी खून केलेला आहे, त्याचं निर्गुणपणे मारलेलं आहे, त्याला मारून टाकलेलं आहे, त्यांना सजा तर भेटलीच पाहिजे. जे सजा एखाद्या खून करणाऱ्या व्यक्तीला भेटते ना, ती सजा त्या माणसाला भेटली पाहिजे. जर हे आता सजा नाही दिली तर पोलीस हे एकदम फ्री गुंडगिरीच करतील, नंतर एकदम गुंडगिरी करतील आणि त्यांना वाटेल ते करतील. कारण सजा जर नाही भेटली पोलिसांना, एकदम फ्री जगतील ते पोलीस लोक. आता न्यायालयीन चौकशी ते लावणार, त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे? हा, न्यायालयीन कधी होईल तेव्हाच आम्ही समाधानी आहे. कधी माझ्या मुलाला ह्याने अटक केले तेव्हापासून मला ना कळविले नाहीत हे साहेबांनी. पुण्या सरकारने कळविले नाहीत मला. कशासाठी कळविले नाहीत मला? तुमच्या मुलाला आजार हाय म्हणून तुम्हाला कळतं ही बोलायचं. आईला का बरं सांगाय नाही? कशासाठी बोलवाल नाही? आता तुम्ही मदतीवर समाधानी आहात? नाही नाही, माझा भाऊ शिक्षण घेत होता, म्हणजे त्याची किंमत 10 लाख रुपये लावताय का तुम्ही? त्याला न्याय देत नाही म्हणजे त्याच्या, मला सांगा, त्याच्या शरीराची किंमत तुम्ही 10 लाख रुपये, माझा भाऊ आणून द्या ना मला परत. माझा भाऊ मला परत पाहिजे. कोण मारले? पोलीस प्रशासनानं मारले ना, माझा भाऊ पाहिजे. जोपर्यंत मला न्याय भेटत नाही ना, मदत नको मला. हे बघा, आम्ही कष्ट करून खाणाऱ्याची औलाद आहे. आम्ही दगड फोडले, आम्ही स्वतः पूर्ण फॅमिली दगड फोडून जगलेली माणसं आहे. भीक नको आम्हाला, न्याय पाहिजे. न्याय कसा मिळेल? द्या ना सजा. जे लोक आहेत त्यांना सजा द्या ना. तुम्ही म्हणताय ना श्वसनाच्या याच्याने मेला, त्याचं काय मारलेलं काय फुटेज नाहीत. अहो मला सांगा, असं काय सगळीकडे फुटेज लावलेले नाहीत? जिथं कॅमेरा नाही तिथंही घेऊन मारू शकतात त्याला. तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो, माझा भाऊ पत्रकारितेचं पण काम करायचा आणि ID सोबत असायचं त्याचं. आणि माझ्या आता तो पत्रकारचं काम करतो, त्यांना पोलिसांना भीती असेल बाबा, हा जर इथून बाहेर गेला तर सगळं काही डिस्क्लोज करू शकतो, इथे जे झाले सगळं काही डिस्क्लोज करू शकतो. आणि त्याच्यावर असाही दबाव असेल, तू कोर्टात गेला. शेवटचा एक प्रश्न विचारतो, आता नेमकी काय मागणी? मला मागणी, माझा मुलगा मला पाहिजे. परत पाहिजे. माझा मुलगा जसा होता ना तसा परत पाहिजे. आता हे 10 लाखाची मदत नाही अजिबात नाही घेणार. नाही घेणार. माझा मुलगा जिंदगीभर सांभाळायचा. अरे कोटी, जर तू 10 कोटी 20 कोटी दिल तर माझा मुलाचा बरोबरी येत नाही. हा, माझा मुलगा मला परत पाहिजे. नाही म्हणलं तर मला न्यायालयीन चौकशी झाली योग्य आहे का? न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे आणि योग्य ते सजा त्या लोकांना भेटली पाहिजे. ती मान्य आहे तुम्हाला? 10 लाख रुपये न्यायालयीन चौकशी मान्य आहे? मान्य आहे. आणि हे जे 10 लाखाची मदत करून प्रकरण दाबण्याचा विचार करतायत ना, हे नको आम्हाला. कारण आमच्यासारखे बरेच मुलं आता अजून शिकतायत, कुठेही जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासोबत पण असं नंतर घडू नये म्हणून आमची ही धडपड चालू आहे. 10 लाखांची जी मदत जाहीर केलेली आहे, ती 10 लाखांची मदत नको म्हणतायत कुटुंब. आम्हाला न्याय हवाय आणि न्यायालयीन चौकशी संदर्भामध्ये त्यांनी समाधान व्यक्त केलंय. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.